नमस्कार. मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडमधील आधीचा भाग मी अपलोड केलेला आहे. आता आपण बघूया पुढील भाग. तर इथे आता बाप्पांचं आगमन होणार असतं. त्याआधी सगळेजण घरामध्ये डेकोरेशन करत असतात. तर इथे अक्षय, आनंद आणि अभि तिघंजण मिळून आता छान पद्धतीने डेकोरेशन करत असतात. तेव्हा लहानपणीच्या आठवणीसुद्धा निघालेल्या असतात आणि तिघे एकमेकांची आठवण एकमेकांना सांगत असतात. तेव्हा अक्षय म्हणत असतो की तुम्हाला आठवतंय का, आपण जेव्हा गावाकडे गेलो होतो तेव्हा एका कोळशाच्या खोलीमध्ये जाऊन आपण लपाछपी खेळत असताना लपून बसलो होतो आणि आपल्या सगळ्यांची तोंडं काली झाली होती. तेव्हा इथे आता अक्षयला आठवत नसतं, पण तो रमाबरोबर त्या खोलीमध्ये गेला होता आणि तेव्हा त्यांची तोंडं काली झाली होती. तेव्हा आनंद म्हणतो, अरे नाही का अभि, तुला आठवत नसेल पण हाच आपल्याला तिथे घेऊन गेला होता, असं म्हणून तो आता टाळाटाळ करत असतो. तर इथे रमाकांत काका म्हणत असतात, हे बघा, तुम्हाला लवकरात लवकर ही सगळी तयारी करायची, लवकर झोपायचं आहे. उद्या तुम्हाला बाप्पाला आणायला जायचं आहे, नाहीतर जर उशीर झाला तर आईच्या समोर मी तुमची बाजू घेणार नाही. तेव्हा आनंद म्हणत असतो, अरे काके, आता होतच आले, मग आता तू सुद्धा आम्हाला जरा मदत कर ना, म्हणजे पटापट काम होऊन जाईल. तेव्हा इथे सगळेजण मिळून आता कामं लवकर लवकर करत असतात. तेव्हा रमा अक्षयकडे बघत असते आणि ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की यांना जाऊन सगळं काही सांगू का, पण जर यांना मी सत्य काय आहे ते जर सांगितलं आणि यांच्या चेहऱ्यावरचं हे जर हसू माझ्यामुळे मावळलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. तेव्हा इथे आता जे काही करायचं आहे ते विचारपूर्वक करावं लागेल, असं रमा म्हणत असते. तर इथे अभिसुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, कारण जे काही घडत असतं ते त्यालासुद्धा पटत नसतं. पण इथे अक्षयची अवस्था बघून आता तो सुद्धा गप्प बसतो. त्यानंतर इथे आता रमा येते आणि म्हणते की अभि दादा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे अभि म्हणतो, बोल ना. रमा म्हणत असते की अभि दादा, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप राग आहे आणि मी खरं सांगते, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो गैरसमज आहे ना, तुम्ही दूर करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो दूर नाही झाला. तेव्हा इथे रमा म्हणते, पण ते सगळं आता बाजूला ठेवा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे जे काही चाललं आहे ते तुम्हाला पटतंय का? यांचं आणि रेवाचं लग्न ठरलं आहे, ते दोघंजणं लग्न करत आहेत आणि तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकताय आणि बघताय, तुम्ही काहीच बोलणार नाही का? तुम्ही सांगा ना त्यांना समजावून. तेव्हा अभि म्हणतो की नाही, मी काहीच करू शकत नाही आहे आणि मी अक्षयलासुद्धा काही बोलणार नाही. हे बघ, अक्षयने मला खूप सांभाळून घेतलं आहे, मला आधार दिला आहे प्रत्येक वेळेला, माझ्या चुकासुद्धा त्याने सगळ्या माफ केलेल्या आहेत. पण मी काय केलं आहे आत्तापर्यंत, फक्त अक्षयला मी त्रासच दिला आहे. खूप चुका केल्या आहेत मी आणि त्याने मला प्रत्येक वेळा आधार दिला आहे, सांभाळलं आहे. त्याच्यामुळे आता मी त्याला काही बोलून दुखावणार नाही आहे. माझं प्रेम आहे रेवावरती, ती माझी बायको आहे मला माहिती आहे, पण मी अक्षयसाठी माझ्या प्रेमाचा त्याग करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्याला जर या सगळ्यातून आनंद मिळणार असेल तर मी प्रेमाचा त्याग करायला तयार आहे. तेव्हा रमा म्हणत असते की इथे अभिदादासुद्धा यांचाच विचार करतायत आणि प्रेमाचा त्यागसुद्धा करणार आहेत. मग मी तर यांची बायको आहे आणि माझं खूप मनापासून प्रेम आहे, यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. त्याच्यामुळे आता प्रेमाचा त्याग मलासुद्धा करावा लागला ना तरीसुद्धा मी करेन, असं आता रमाने ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे आता रमा आपल्या रूममध्ये येते. अर्थ आता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा इथे रमा अर्थाला बघते आणि आता विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आता सीमा येते आणि म्हणत असते की रमा, तू जेवलीस का गं? तेव्हा रमा म्हणते, नाही आई, मी जेवलेली नाही आहे, कारण मला भूक नाही आहे, म्हणून मी जेवले नाही, मी नंतर जेवेन. तेव्हा सीमा म्हणते, रमा असं नाही करायचं, मी इथे बसते अर्थाबरोबर, तू जा बरं शांतपणे जेवून ये, मी इथे थांबते, जा. तेव्हा इथे रमा आता उठून जात असताना तिला चक्कर येते. सीमा म्हणते, काय झालं रमा? तेव्हा रमा म्हणते की आई, मला जरा बरं वाटत नाही आहे, मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. तेव्हा इथे सीमा म्हणते, बरं ठीक आहे, तू थोडा वेळ आराम कर आणि नंतर काहीतरी खाऊन घे, नाहीतर तुला चक्कर येईल. तेव्हा रमा म्हणते, ठीक आहे, मी नंतर खाईन. तर इथे आनंद आणि जान्हवी छान तयार होऊन आलेले असतात आणि तयारी करत असतात. तेव्हा आनंद म्हणतो की जानू, तू खूपच जास्त सुंदर दिसतेस. तेव्हा इथे जान्हवी म्हणत असते की बेबी, तू पण खरंच खूप छान दिसतोयस. तेवढ्यातच तिथे आता सगळी तयारी करून आणि आरतीचं ताट वगैरे घेऊन रमासुद्धा येते. तेव्हा इथे जान्हवी म्हणते की रमा, खरंच खूप छान दिसतेस तू. तेव्हा रमा म्हणते, जान्हवी ताई, तुम्ही पण छान दिसताय. तेवढ्यातच तिथे आता जान्हवी म्हणत असते की सगळी तयारी तर करून झालेली आहे, त्याच्या आधी आपण एक काम करूया का बेबी, आपण सेल्फी काढूया का, अजून कोणी नाही आलं तर? तेव्हा इथे आनंद म्हणत असतो की हे बघ जानू, आई आजी येण्याच्या आधी तुला जर सेल्फी काढायचा असेल तर काढ, ती जर इथे आली ना तर नक्कीच काहीतरी बोलेल. तेव्हा इथे जान्हवी म्हणते, म्हणून तर म्हणते ना, कोणी नाही आहे तर लवकरात लवकर सेल्फी काढूया. तेव्हा आनंद आणि जान्हवी दोघंजणं सेल्फी काढत असताना तिथे आई आजी येतात
आणि त्या म्हणत असतात की जान्हवी, तुझं हे सगळं झालं असेल ना, तर जा बरं सगळ्यांना इथे बोलावून आण. बाप्पाला आणायला जायचं आहे ना. अक्षय कुठे आहे, अभि कुठे आहे, त्या दोघांना सुद्धा बोलावून घे बरं. तेव्हा इथे जान्हवी म्हणते, हो आई आजी. तेवढं ते जान्हवी आता अभि, अक्षय या दोघांना सुद्धा आवाज देते, कारण तिघांनाही बाप्पाला आणायला जायचं असतं. त्यामुळे इथे आता तिघेही एक एक करून येतात. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, अरे वा, सगळेजण खूप छान दिसत आहे. तेव्हा इथे अभि म्हणतो, आपण सगळेजणच आज छान दिसतोय ना, कारण आज आपल्याला बाप्पाला आणायला जायचं आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की अगदी बरोबर, म्हणूनच आता घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि ते तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसतंय. तेव्हा आनंद म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी गाडी काढतो. एक काम कर अभि, हे ताट वगैरे फुलं हे सगळं तू घेऊन ये बरं, आपण आता निघतोय जायला. तेव्हा इथे अक्षय आता जात असताना त्याचं लक्ष रमाकडे जातं. तेव्हा रमा खूपच जास्त विचारात उभी राहिलेली असते, कसल्या तरी खूप टेन्शनमध्ये असते. अक्षयच्या ते सगळं लक्षात येतं. जान्हवी म्हणत असते, अक्षय अरे तू का थांबलेस, अरे जा ना. आनंदाने अभि गेले. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, माझं काहीतरी राहिलं आहे, ते मी घेऊन येतो, त्यांना जाऊ दे, मी लगेच जातो. तेव्हा इथे आता रमा विचारात उभी असताना तिथे अक्षय येतो आणि गॅस बंद करतो, कारण का दूध उतू जाणार असतं. पण रमाची इथे तंद्री लागलेली असते आणि ती खूपच जास्त डीपमध्ये विचार करत असते. तेव्हा अक्षय म्हणतो, काय झालं आहे काय तुला, तुझं लक्ष कुठे आहे, कामाकडे लक्ष नाही आहे तुझं, आता दूध उतू गेलं असतं, कळतं आहे का तुला. तेव्हा रमा म्हणते, पण नाही गेलं ना दूध उतू. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, मग तू कशाची वाट बघत होतीस, इथे दूध वरती येऊन वाया जायला पाहिजे होतं का, याची वाट बघत होतीस तू. हे सगळं आम्ही विकत आणतो, पैसे खर्च करून आणतो, कळलं ना. आमच्या वस्तू अशा वाया घालवायच्या नाही, अन्न वाया गेलेलं मला चालत नाही. तेव्हा इथे रमा म्हणत असते, तुम्हाला काय करायचं आहे, वाया तर नाही गेलं आहे ना. तेव्हा अक्षय म्हणतो, हे घर माझं आहे, इथे लक्षपूर्वक काम करायचं, कळलं तुला. तेव्हा रमा म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की आज घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, मला काहीही गडबड घोटाळा नको आहे. आणि अक्षय म्हणतो, हे बघ, मी तुला एक प्रश्न विचारतोय. तेव्हा रमा म्हणते, हो विचारा ना, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर मी इथे काम करते, विचारा विचारा, जे काही विचारायचं आहे ना ते तुम्ही विचारा. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो की रमा, मला खरं खरं सांग, तुझं ज्या मुलावरती प्रेम होतं तो आता जिवंत नाही आहे ना. तेव्हा इथे रमा आता डोक्यालाच हात लावते. ती म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतं आहे का, अहो तुम्ही हे सगळं का बोलताय, मी अजिबात तुमचं हे बोलणं आहे ना सहन करणार नाही आहे, खपून घेणार नाही आहे मी तुमचं हे बोलणं. तेव्हा अक्षय म्हणतो, म्हणजे हे मी बोलतोय ते खरं आहे ना, तो खरोखर तुला सोडून निघून गेला आहे ना. हे बघ रमा, या सगळ्यातून बाहेर पड. अगं माणसं आयुष्यात येतात जातात, म्हणून काय आपण एकाच माणसासाठी असं आयुष्यभर रडत पुढत बसायचं का. तेव्हा मी तुला सांगतोय, आता तूसुद्धा एका चांगल्या मुलाबरोबर लग्न कर आणि सुखाने संसार कर. आणि काय गं, काल मी तुला त्या अमितबरोबर डेटवरती जायला सांगितलं होतं, त्या बिचाऱ्याने रडत रडत मला फोन केला आणि म्हणत होता की रमा डेटवरती नाही आली, म्हणून का केलंस तू असं. तेव्हा रमा म्हणते, हो नाही गेले, मी नाही जाणार मी कुणाबरोबर डेटवरती, कळलं तुम्हाला, तुम्ही नका माझ्या लग्नाचा विचार करू. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, हे बघ, आता रडत बसू नकोस, मी जो काही निर्णय घेतला आहे तुझ्या भल्याचा घेतला आहे. त्यानंतर इथे आता रमा विचारात जात असते. ती म्हणते की प्रेमाचा त्याग करायचा आहे ना, करेन मी, पण मला आता जगायचं नाही आहे, यांना रेवाबरोबर सुखाने संसार करायचा आहे, चांगली गोष्ट आहे, पण मी आता एकटी राहणार नाही आणि दुसरं कुणाबरोबर लग्न करणार नाही, त्याआधी मी मरणं पसंत करेन. त्यानंतर इथे आता आनंद, अक्षय, अभि तिघंजणं बाप्पाला घेण्यासाठी आता आलेले असतात. तेव्हा इथे आरती वगैरे होत असते, पूजा वगैरे होत असते. अक्षय खूपच जास्त खुश असतो, एक्सायटेड असतो आणि अभिसुद्धा. तेव्हा अक्षयचं आता बघता बघता लक्ष बाहेर जातं. तेव्हा त्याला बाहेरून रमा जाताना दिसते. तेव्हा रमा आता विचारत जात असते, हे सुद्धा अक्षयला कळतं. तेव्हा इथे अक्षय आता आनंदला म्हणत असतो की दादा, माझं महत्त्वाचं काम आहे, मी जरा आलोच. तेव्हा इथे आनंद म्हणत असतो, अरे असं काय करतोयस, बाप्पाला आपल्याला घरी घेऊन जायचं आहे, सगळेजण आपली वाट बघत असतील आणि तू आता कुठे जातोयस. तेव्हा अक्षय म्हणत असतो की दादा प्लीज ना, जाऊ दे ना मला, हे बघ माझं महत्त्वाचं काम आहे, असं समज की बाप्पानेच मला हे काम करायला सांगितलं आहे. तेव्हा अभि म्हणतो, अरे अक्षय असं काय करतोयस तू, अरे आधीच तुला बरं वाटत नाही आहे, तुला काही गोष्टी आठवत नाही आहेत,
तेव्हा इथे आनंद म्हणत असतो की हे बघ, तू सुद्धा आमच्याबरोबर चल, नाहीतर उगाच आजी ओरडेल अक्षय, आणि आधीच आपल्याला उशीर झाला आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रतिष्ठापनासुद्धा करायची आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की दादा, हे कामसुद्धा खरंच खूप महत्त्वाचं आहे, बापाने करायला सांगितले ना. तेव्हा मी आता लगेच गेलो आणि लगेच आलो, तुम्ही घरी पोचताय ना तर मी लगेच येईन. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, दादा अरे कुठे गेला, ह्याला काही गोष्टी आठवतसुद्धा नाही आहेत, उगाच त्याला स्वतःला त्रास करून घेईल. तेव्हा आनंद म्हणत असतो, हे बघ आता आपण दुसऱ्या गोष्टींचा विचार नको करूया, आधी आपण बाप्पाला घेऊन आहे ना घरी जाऊया, सगळेजण आपली वाट बघत असतील, नंतर आपण अक्षयला फोन करू. त्यानंतर इथे रमा स्वतःच्या विचारांमध्ये आता जायला निघालेली असते. तिच्या बाजूने एवढ्या गाड्या जात असतात, पण तरीसुद्धा तिचं लक्ष नसतं. तिने इथे आता मरायची तयारी दाखवलेली असते. ती म्हणते की मला नाही जगायचं आहे. तेवढ्यातच इथे आता अक्षय येतो आणि रमाचा हात पकडून तिला बाजूला करतो आणि म्हणत असतो, काय काय बिनडोक, कुठे लक्ष कुठे आहे तुझं, आणि कशाला आलीस तू इथे. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो, एवढा मोठा टेम्पो येतोय हे सुद्धा तुला दिसत नाही आहे का, लक्ष कुठे आहे तुझं. तेव्हा इथे रमा म्हणते, कशाला आलात तुम्ही इथे, का वाचवला माझा जीव, काही गरज नाही आहे तुमची, कळलं ना. तेव्हा अक्षय म्हणतो, हे सगळं मला तुझा पुळका आला म्हणून करत नाही आहे, तुझ्या जागी जरी कुणीही असतं ना तरीसुद्धा मी त्यांची मदत केलीच असती. तेव्हा इथे आता रमाला पायाला लागलेलं असतं. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, बघू ते कुठे लागले. तेव्हा इथे अक्षय आता रमाच्या पायाला हात लावणार, तेवढ्यातच ती त्याचा हात बाजूला करून टाकते आणि म्हणते, जाऊ दे ना, दुसरं कुणाला तरी लागले तर तुम्हाला एवढी काळजी करायची काही गरज नाही आहे, कळलं ना तुम्हाला. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, लक्ष कुठे असतं तुझं, तुला गाड्या बघता येत नाही का, मरायचं आहे का तुला, जगायची इच्छा संपली आहे तुझी म्हणून इथे आलीस का मरायला. तेव्हा इथे आता अक्षय म्हणत असतो, बघू दे कुठे कुठे लागले ते बघू दे. तेव्हा तो हाताला पायाला बघत असताना आता इथे रमाला राग येत असतो, तर इथे ती त्याचा रागानेच हात बाजूला करत असते. ती म्हणते, काही गरज नाही आहे, कळलं ना, नाही जगायचं आहे मला, मरायचं आहे मला, काय बोलायचं आहे तुम्हाला, नाही माझी जगायची इच्छा आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो, असं बोलून झालं का. तेव्हा ती म्हणते, हे बघा तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या, आणि ते आता रागानेच उठून तिथून जात असते. तेव्हा अक्षय तिचा हात पकडतो आणि म्हणतो, चालता येते का तुला, चालता येते नाही ना, कशाला मग स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, बघू दे हाताला किती लागले, पायालासुद्धा खूप लागले, चल आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, चल म्हणजे चल, असं अक्षय म्हणतो. त्यानंतर इथे अभि आणि आनंद दोघंजण आता आलेले असतात, तर इथे घोषणा देत असतात की गणपती बाप्पा मोरया. तेवढंच आता इथे सीमासुद्धा बाहेर येते. त्यानंतर इथे आता बाप्पा घरामध्ये आलेले असतात, त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, चैतन्य निर्माण झालेलं असतं, सगळेजण खूप जास्त खुश असतात. मात्र रेवाचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं, कारण इथे आता तिने अक्षयबरोबर लग्नाचा निर्णय तर घेतलेला असतो, पण अभि कसा रिॲक्ट होईल, अभि काही बोलणार तर नाही ना असं तिला वाटत असतं. तेव्हा सीमा विचारते की अक्षय कुठे आहे. तेव्हा आनंद म्हणतो, त्याला महत्त्वाचं काम होतं म्हणून तो गेला आहे. तेवढ्यातच इथे आता अक्षय रमाचा हात पकडून तिला घेऊन आलेला असतो. तर इथे आता रिक्षामधून उतरल्यानंतर अक्षय रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला हळूहळू आता आतमध्ये घेऊन येतो. तेव्हा सीमा म्हणते, काय गं काय झालं, रमा तुला काय झालं. तेव्हा अक्षय म्हणतो, काही नाही, वर बघून चालत होती, पाय घसरला आणि पडल्या मॅडम, तेव्हा लागलंय तिला. तेव्हा इथे आता बापाला हात लावायला ये असं आनंद म्हणतो. तेव्हा रेवा तिथे येते आणि म्हणत असते की अक्षय, आपण एक काम करूया, आपण दोघंजणं सोबत जोडीने आशीर्वाद घेऊया आणि पूजासुद्धा करूया. तेव्हा इथे आई आजी म्हणतात की ही आमच्या घरातली प्रथा नाही, आमच्या घरामध्ये पुरुषच प्रतिष्ठापना करतात आणि पूजासुद्धा. त्यानंतर इथे आता अक्षयसुद्धा मूर्ती पकडायला आलेला असतो आणि इथे जान्हवी म्हणते की आता आपण आतमध्ये जाण्याच्या आधी छानशी सेल्फी काढूया का. तेव्हा इथे जान्हवीचं मनसुद्धा कोणी मोडत नसतं, सगळेजण म्हणतात की ठीक आहे, आता आरती तर झालेली आहे, आता बाप्पाचं स्वागत झाले, आता एक सेल्फी काढूया. तेव्हा आता जान्हवी सेल्फी काढत असताना ती इथे आनंदचा हात पकडते. तेवढ्यातच आनंदचा हात सुटतो आणि इथे मूर्ती आता खाली सरकते आणि तेवढ्यातच इथे रमासुद्धा आता मूर्तीला हात लावते आणि तिला पकडते. तेव्हा इथे रमा आणि अक्षय दोघंजणं एकत्र मूर्ती पकडतात. तेव्हा अक्षय मनामध्ये म्हणतो की झालं, जोडीने दर्शन घेऊन तर झालं. तेव्हा इथे आता अक्षय रमा दोघेही एकमेकांकडे बघत असताना इथे रमाच्या डोळ्यामध्ये आता आनंदाचे अश्रूसुद्धा आलेले असतात, कारण अक्षय तिची न कळतपणे आता खूप जास्त काळजी करतोय असं तिला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये आता मुकादमांच्या इथे बाप्पांचं आगमन झालेलं असतं.
छान असं बाप्पांचं स्वागत झालेलं असतं. अक्षय आणि रमा दोघंजण बाप्पाला घेऊन आता घरामध्ये येतात, प्रतिष्ठापनासुद्धा करतात. त्यानंतर इथे दोघेही आता बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा अक्षय आपल्या मनामध्ये म्हणतो की मी असा पहिला पुरुष आहे जो आपल्याच बायकोसाठी दुसरे मुलगे शोधतोय लग्नासाठी. पण हे मी का करतोय बाप्पा, तुला माहिती आहे ना. रमा खंबीर व्हावी, तिने तिचे निर्णय घ्यावे आणि रेवाचा खोटारडेपणा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी मी हे नाटक करतोय. आणि अक्षय आता ते नाटक करण्यासाठी बळसुद्धा मागत असतो.